नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 20 जुलै 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला आज येईल. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही तर तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. तुमचे अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. वेळ भरभर निघून जाते म्हणून आजपासून किमती वेळेचा योग्य वापर करा. वृषभ राशी, या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. अवघडले पण असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तणाव घालवण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. मिथुन राशी, व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची गरज भासेल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल, परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यात जाऊ शकता, परंतु यावेळी तुम्हाला त्यांची कोणती गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरलेल्या वेळेच्या आधीच परत येऊ शकता. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल. ग्रह इशारा करत आहेत की धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकते. तसेच तुम्ही मंदिरात जाऊ शकता. दानदक्षिणाही करण्याची शक्यता आहे आणि ध्यानधारणेचा अभ्यासही केला जाऊ शकतो. कर्क राशी, आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र पुढाकार घेण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच आपणास यापासून थोडासा रिलीफ मिळणार आहे. तुमचे परिजन तुम्हाला सोबत घेऊन कुठल्या ठिकाणावर जाऊ शकतात. तथापि सुरुवातीमध्ये तुमची काही खास आवड नसेल, परंतु नंतर तुम्ही या अनुभवाचा भरपूर फायदा घ्याल. एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. सिंह राशी, आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार कराल ज्यामुळे मुले पूर्ण दिवस तुमच्याकडे राहतील. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. त्यामुळे थंडपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमच्या मुलांच्या बाबतीत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल.
एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या प्रेमी जीवनात आनंदी क्षण मिळवाल. कन्या राशी, घरातील लहान सदस्यासोबत तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे सर्व काही ठीक कराल. आयुष्य तुमच्याप्रमाणे तेव्हाच चालू शकते जेव्हा तुम्ही योग्य विचार आणि योग्य संगतीमध्ये राहता. इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील, परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी शेअर करा. जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल, तर आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. धूम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठी तुम्हाला हीच वेळ योग्य आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा हे लक्षात ठेवा. तूळ राशी, बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वतःभोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही जीवनशैली चिंताग्रस्त आणि उदास बनवणारी असेल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते. त्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. रात्री ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे, अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसापर्यंत तुम्ही आजारी राहू शकता. जीवनाची चिंता करण्यापेक्षा चिंतन करण्याची आवश्यकता आहे, म्हणून विनाकारण चिंता करण्यापेक्षा तुम्ही काही रचनात्मक योजना बनवू शकता. चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. वृश्चिक राशी, या राशीतील जातक आज रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवतील, परंतु त्यांचा हा प्लॅन पूर्ण होऊ शकणार नाही. आईसोबत तुम्ही आज चांगला वेळ व्यतीत करू शकता. आज आई तुमच्याशी तुमच्या लहानपणीच्या गोष्टी शेअर करू शकतात. तुमची काळजी मिटण्याची अत्यंत गरज असणारा काळ आहे. आपला शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतो. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे, तर आज तो पैसा तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे, अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही. इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. धनु राशी, घराबाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, त्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल, त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात अडचण येईल. जीवनात सर्व गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात जेव्हा तुमचा व्यवहार सरळ असतो. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो, हे ओळखा. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबीय आणि मित्राबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत विश्वसनीय असा असणार आहे. मकर राशी, आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. शांततेचा वास तुमच्या मनामध्ये राहील
आणि म्हणून तुमच्या घरातही उत्तम वातावरण ठेवण्यात यश मिळेल. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. कुंभ राशी, आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार कराल ज्यामुळे मुले दिवसभर तुमच्याकडे राहतील. कार्यालयात तसेच घरी आलेल्या तणावामुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. आज तुम्ही आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. कर्मकांडे, शुभ कार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. मीन राशी, लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कोणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. स्वतःसाठी उत्तम वेळ काढणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला याची खूप गरज आहे. जर तुम्ही आपल्या मित्रांना यात सहभागी बनवले तर आनंद द्विगुणित होईल. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.